जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे आणि इथे बघूया आपण नेमकं कट ऑफ किती जाणार आहे. ओपनचा असो की तुमच्या ज्या कास्टमधून भरलेला आहे त्यांचा असो, होमगार्ड असो किंवा महिलांचा असो, सर्वांचा आपण कट ऑफ बघणारा विद्यार्थी मित्रांनो. त्याआधी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जी लगबग सुरू झालेली आहे ती आहे मुंबई शहर पोलीस शिपाई आणि चालक साठी आणि उर्वरित जेवढे पण घटक राहिलेले आहे, उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर कारागृह, नागपूर कारागृह, पुणे कारागृह आणि जे काही घटक एक दोन राहिलेले आहे त्यांची लेखीची परीक्षा आणि ग्राउंड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता एकच टार्गेट ठेवायचं आहे. ज्यांचं मुंबईचं आहे त्यांनी दिवस रात्र लेखीची तयारी करा. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुमची लेखी परीक्षासुद्धा होणार आहे. तर बघा, सुरुवातीला आपण मार्क चेक करूया किती पडलेले आहे, अंदाजन मार्क बघूया विद्यार्थी मित्रांनो. आणि यावरूनच आपण तुम्हाला कट ऑफसुद्धा सांगणार आहोत आणि सेफ स्कोअरसुद्धा सांगणार आहोत की नेमका तुमचा सेफ स्कोअर किती असणार आहे. म्हणजे इतके मार्क जर तुम्हाला असले तर तुमचं काम इथे नक्की होऊ शकतं. तर पहा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे. 59, 64, 62, 59, 57, 53, 65. त्यानंतर बघा 62, 26, 67, 51, 67, 51. म्हणजे पेपर इथे थोडा हार्ड गेलेला दिसतो विद्यार्थ्यांना. बघू शकता एकदम तंतोतंत मार्क पडलेले आहे. 40 मार्क पण घेणे इथे कठीण झालेलं आहे. 61, 45, 44, 58, 67, 58. त्यानंतर बघा 40, 26, 40, 39, 73. बघा आतापर्यंत आपल्याला 73 मार्क गुण घेणारा विद्यार्थी फक्त हाईट दिसलेला आहे. त्यानंतर बघा 40 मार्क घेणेसुद्धा इथे कठीण झालेलं आहे. 63 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे आपल्याला. 71 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केलं तर 71 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 73 गुणवाला 78. आपल्याला आतावरी हायेस्ट 78 गुण घेणारा विद्यार्थी दिसलेला. 58, 64. म्हणजे इथे सर्व काही आता डिपेंड असणार आहे. तुमचं ग्राउंड जर चांगलं असलं तर तुमचं नाव इथे नक्की येणार बघा. कारण की एक एक गुण घेणे हे तर कठीण झालेलं आहे. पेपर थोडा हार्ड असण्याची शक्यता जास्त आहे. 60 मार्कवाला विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर 62 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 62वाला परत दिसतो आहे. 77 वाला विद्यार्थी, 68 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 66, 67, 67 लागोपाठ विद्यार्थी आहे. 2 विद्यार्थी 67 आणि चेस्ट क्रमांकसुद्धा लागोपाठ आहे. 66 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर 70 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केलं तर 64 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 65. पुढे जर चेक केलं आपण तर 67 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 70 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आपण जर चेक केलं तर 60 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 77 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केलं तर 65 गुण 69 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे. पुढे आपण चेक करूयात 68 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 67 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे. त्यानंतर बघा 59 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 47 गुण घेणारा, 71 गुण घेणारा विद्यार्थी दिसला आपल्याला. बघू शकता इथे. म्हणजे इथे सेफ स्कोअरसुद्धा आपण तुम्हाला आता 2 ते 3 सेकंदामध्ये सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही या घटकामध्ये तुमचं काम किती मार्कवर होईल ते सुद्धा सांगणार आहे. फक्त महिलांचे मार्क मला एकदा बघू द्या. तर बघा यामध्ये महिलांनासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे बघा. 70 गुण घेणारी महिला आहे. त्यानंतर बघा 47, 50, 66. त्यानंतर बघा इथे जर बघायला गेलो आपण तर महिलांनासुद्धा थोडं अवघड झालेलं आहे, पण मार्क ठीकठाक पडलेले आहे. आता बघा इथे जर सेफ स्कोअर जर बघायचा आहे तर 67 प्लस मार्क तुमचे असतील आणि 44 ग्राउंड असेल तर तुमचं इथे काम नक्की होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महिलांसाठी तुमचं जर पेपर 50 प्लस किंवा 55 असेल तर तुमचं काम इथे नक्की होणार आहे. ठीक आहे. तर महिला आणि सर्वसाधारणसाठी आपण सेफ स्कोअर सांगितलेला आहे. होमगार्ड प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर तुमचा जवळपास सर्वसाधारण इतकेच मार्क तुम्हाला लागणार आहे. आणि बाकी जर समांतर आरक्षणमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सर्वसाधारणपेक्षा 5 ते 7 मार्क कमी जरी असले तरी तुमचं काम होऊ शकतं. एकूण 38 जागा इथे आणि जागा कमी असल्यामुळे इथे सेफ स्कोअर आपण तुम्हाला सांगितलं आहे 67 प्लस मार्क्स सर्वसाधारणसाठी
महिलांसाठी 50 किंवा 55 मार्क सेफ स्कोर असणार आहे. आपापल्या कास्टमधून जर फॉर्म भरला असेल तर. ओपनसाठी तर सर्वसाधारणला 72 किंवा 71 मार्क तुम्हाला लागतील लेखीमध्ये आणि महिलांसाठी 60 किंवा 68च्या आसपास या रेंजमध्ये तुम्हाला मार्क लागतील. ठीक आहे. तर पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती 2022-23ची ही यादी आहे. लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती यादी. पेपर खूप अवघड दिसतो आहे, त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांना चांगलीच मार्कमध्ये कमी पडलेले आहे मार्क. पण असा पेपर जर आला तर ज्यांचं ग्राउंड चांगलं असतं त्यांना खूप फायदा होत असतो, कारण लेखीमध्ये 1-1 मार्क कवर करावा लागतो आणि ग्राउंडमध्ये 3-3 मार्क 2-2 मार्क पटापट वाढत असतात. म्हणून म्हणतोय की ग्राउंड ज्यांचं चांगलं तो पोलीस होण्यासाठी खूप पात्र असतो. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.